मेगा फाईन कंपनीकडून वर्षानुवर्षे जलप्रदूषण. एमपीसीबी नाशिक कार्यालयावर कारवाई न केल्याचा आरोप. शेतजमीन नापीक व कादवा नदी 90% प्रदूषित. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाच्या नाकावर टिचून दिंडोरी तालुक्यातील मेगा फाईन कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून जलप्रदूषण करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर कंपनीच्या जलप्रदूषणाचे पुरावे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले आहेत. जीपीएस फोटो व व्हिडिओ स्वरूपात हे पुरावे सादर करूनही एमपीसीबी कडून कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. या प्रदूषणामुळे शेजारील शेतजमीन पूर्णपणे नापीक झाली आहे. विहिरींमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी उतरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच कादवा नदी 80 ते 90% प्रदूषित झाली असून नदीतील जलचर धोक्यात आले आहेत. सर्व पुरावे देऊनही एमपीसीबी गप्प का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे शेती आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. वृत्तसंकलन. कंपनी आहे ते मेगा फाईन कंपनीचं हे केमिकलचं सांडपाणी त्यांनी सर्रासपणे बाहेर कसं सोडलेलं आहे ते तुम्ही बघा. आणि हे पाणी सरळ सरळ इथून एका ओहोळद्वारे हे डायरेक्ट कादवा नदीत सोडले जाते. त्याचा परिणाम असा आहे की इथे राहणारे जवळपास बरेचसे शेतकरी हे त्यांची शेती ही नापीक झालेली आहे, त्यांची शेतजमीन ही खराब झालेली आहे आणि कादवा नदी ही प्रचंड प्रमाणात 80 ते 90% ही प्रदूषित झालेली आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की जवळपास 1999 पासून ही कंपनी इथे आहे. 1999 पासून ही कंपनी सातत्याने इथे प्रदूषण करते, तरीसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नाही. इथले शेतकरी त्रस्त झालेत. सातत्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अर्ज आणि विनंत्या करतात, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. गेल्या वर्षभरापासूनही आम्ही सातत्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री पाकळे साहेब असतील किंवा प्रादेशिक अधिकारी किल्लेदार साहेब असतील किंवा सदस्य सचिव साहेब श्री रेखावर साहेब असतील यांना सातत्याने ईमेलद्वारे तसेच निवेदनं देऊनसुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारची यांनी कारवाई केलेली नाही. आम्ही 6 जूनला पर्यावरण दिनाच्या दिवशी तिथला एक लाईव्ह व्हिडिओ करून तुम्हाला दाखवलं होतं की कशाप्रकारे प्रदूषण होतं आहे. त्याच्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई अपेक्षित होती, पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आणि म्हणून आम्ही 1 जून रोजीसुद्धा या मेगा फाईन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये आहोत, पाठीमागे आहोत. आणि तुम्ही बघू शकता की किती कशा घाण पद्धतीने हे केमिकल पाणी यांनी इथून सोडलेलं आहे आणि हे प्रचंड प्रमाणात प्रदूषण करत आहे. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल यांना विनंती करतो की त्यांनी याच्यावरती तात्काळ लक्ष द्यावं. या राज्याच्या पर्यावरण मंत्री सन्माननीय श्रीमती पंकजाताई मुंडे यांनासुद्धा आमची विनंती आहे की त्यांनीसुद्धा अतिशय गांभीर्याने हा मुद्दा घ्यावा आणि हे सध्याचे पावसाळी अधिवेशन चालू त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय त्यांनी प्रामुख्याने मांडला पाहिजे. आमची सगळ्यांची लखमापूर ग्रामस्थवासियांची पर्यावरण संरक्षण व संवर्धन समिती तसेच पर्यावरण परिवर्तन कामगार सेनेची आपणाकडे ही मागणी आहे. धन्यवाद.